तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, जसं की आपण चल भावा सिटी हा शो बघतोय, सगळेजण बघतायत आणि प्रोमो बघितल्यापासून मला आता वेगळंच वातावरण चल भावा सिटीमध्ये दिसून यायला लागले. कारण की एक वेळेस तुम्ही पण प्रोमो बघा. आजचा प्रोमो असा आहे की इंग्लिशमध्ये बोलायचं आहे आपण अननोन पर्सनला, म्हणजे जे गोवा मेन्शनला बाहेर देशातले फॉरेनर येतात फिरायला, त्यांच्यासोबत इंग्लिशमध्ये यांना बोलायचं आहे. बट मला थोडंसं आता गेममध्ये ना चेंजेस वाटायला लागलेत. कारण की ना पवन देणार का आता सगळ्यांना धक्का, कारण की हळूहळू पवनची पॉप्युलॅरिटी वाढत चालली आणि हळूहळू पवन गेममध्ये थोडं चेंजेस करत चाललंय. पवन म्हणजे पवन ना थोडं दिमागाने गेम खेळतोय असं मला वाटायला लागले. कारण की पवन आजपर्यंत शांत होता आणि आता एकदम अचानक म्हणजे पवन जे पार्टनर आहे आणि पवन हे सगळे गेममध्ये टास्क आहे ना, हे सगळे पूर्णपणे कम्प्लीट करत आहेत. आणि जसं की तुम्ही गायत्रीला बघितलात, गायत्री सगळ्या सिटी सुंदरीपेक्षा वेगळी आहे. कारण की गायत्रीमध्ये थोडीशी जिद्द जास्तच आहे, माहितीये का, जिंकण्याची. मला आता असं वाटायला लागले की हे आपण सगळेजण अथर्व, दीपक आणि विजयकडे लक्ष देताना आपण पवनला कुठेतरी विसरत चाललो आणि पवनचा गेम पुढे जात चाललाय. आपण कुठेतरी पवनला म्हणजे कमजोर समजतोय आणि पवनच निघणार आता सगळ्यात डेंजर. ह्याच्यावरून आता दीपकचं आणि पवनचं थोडंसं क्रॉस होणार आहे मित्रांनो. आणि काल जे आपण एपिसोड बघितला, कालच्या एपिसोडमध्ये सगळेजण अथर्वला पेढा जे काय ते पुरणपोळी होती ते भरवत होते. कारण की अथर्व हारला म्हणून सगळेजण भरवत होते. पण दीपकच्या मनातला राग हा दीपक कधीच विसरला नाही. कारण की दीपक त्याच्याकडे बघितला देखील नाही. दीपकला तो इग्नोर करत होता, दीपक अथर्वला डायरेक्टली. कारण की ऋषिकेश गेला, पवन गेला, विजय गेला, क्रिश गेला, सगळेजण गेले त्याला घास भरवण्यासाठी. पण दीपक आहे ना, दीपकने एकदा त्याच्याकडे बघितलं पण नाही आणि स्माइल देखील केलं नाही. एवढे जण सगळे हसत होते अथर्ववर, त्याने हसला देखील नाही. म्हणजे यांची पर्सनल काय दुश्मनी आहे का? मला तर हे सगळं वेगळं वाटायला लागले की पवनची आणि अथर्वची पर्सनल काय दुश्मनी आहे का? हा, यांचं असू शकतं की एक वेळेस पाठीमागे भांडण झाले होते या दोघांमध्ये, तेव्हापासून थोडंसं दीपकमध्ये राग भरला आहे अथर्वसाठी. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा, चल भावा सिटीमध्ये विनर जर बघायला गेला, आपण गेम प्रमाणे विनर बघायला गेलं तर अथर्वच होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपलं विजयचं आणि अनुश्रीचं थोडंसं कुरबुर होत चालेल. त्याच्यामुळे विजय आणि अनुश्रीमध्ये हे लोक भांडण लावून देणार आणि भांडण झाल्यानंतर ह्या दोघांमध्ये जमणार नाही आणि एकमेकाचा टास्क कम्प्लीट होणार नाही. टास्क कम्प्लीट नाही झाला तर हे नॉमिनेशन मध्ये जाणार. नॉमिनेट झाल्यानंतर हे लोक बाहेर जाणार. असं थोडं थोडं करून हे लोक गेमच्या बाहेर टाकणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पवन आणि गायत्रीमध्ये भांडण पण होत नाही आणि ते दोघं एकमेकाच्या मनाने चालतात आणि ते दोघं एकमेकाला सपोर्ट करत चालतात. थोडंसं विचार करा मित्रांनो, आजपर्यंत जेवढे पण व्हिडिओ बघितलात आपण, जेवढे पण एपिसोड बघितलात, त्याच्यात आपण पवन आणि गायत्रीकडे एवढं लक्ष नाही दिलं. पण जसं समजायला लागले तसं ना पवन आणि गायत्रीकडे थोडं लक्ष देऊन बघा. त्यांचा टास्क काय ना मित्रांनो, सगळा कम्प्लीट होत चाललाय. कधीच असं हार मानत नाहीयेत. जसं की अनुश्री डायरेक्टली बोलते विजयला की मी टास्क कम्प्लीट करणार नाही, तू माझ्यावर हसतो का, मला टास्कच करायचं नाही. एवढी भांडखोर अनुश्री आहे, मला वाटलं नव्हतं एवढी. म्हणजे दिसायला तर एवढंच नाही दिसते आणि भांडकुदरी म्हणजे एक नंबर भांडखोर आहे. त्याच्यामुळे ती जोडी आहे ना थोडंसं बॅक राहू शकते. आणि आपला जो आता राहिला क्रिशचा विषय, क्रिश तर ह्या वीकमध्ये बाहेर जाणार आहे, कन्फर्म आहे मित्रांनो, कन्फर्म क्रिश ह्या वीकमध्ये बाहेर जाणार. क्रिश बाहेर गेल्यानंतर मेन पॉइंट राहणार क्रिशच्या नंतर कोण जाणार बाहेर. आता आपला ऋषिकेश दादा म्हणजे पैलवान दादाच्या डोक्यामध्ये लागलेला आहे, त्याला 7% पडलेले आहेत मित्रांनो. ही गोष्ट खरी आहे असं सगळेजण बोलतात की ही गोष्ट खरी आहे. आणि तो म्हणजे मुंबई मेन्शनमध्ये जसं होता तिथेच काहीतरी स्विमिंग पूलमध्ये पडला होता. स्विमिंग पूलमध्ये पडल्यानंतर गोवा मेन्शनला सगळेजण गेले. गोवा मेन्शनला गेल्यानंतर ऋषिकेशला घेऊन गेले नाहीत, कारण की त्याच्या डोक्यात लागलं होतं म्हणून ऋषिकेशला गोवा मेन्शनला घेऊन गेले नाहीत. आता गोवा मेन्शनहून कधी परत येतात बघूया आपण. आणि आजचा एपिसोड बघायला विसरू नका. आणि संध्याकाळी रोज 10 वाजता आपण डॉट 10 वाजता लाईव्हला येणार आहे. लाईव्हला यायला विसरायचं नाही, सगळ्यांना लाईव्हला यायचं बरं का. आणि चला मग बाय. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.